नमस्कार मित्रांनो. भारतीय क्रिकेट टीमचा उपकर्णधार हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक नताशा यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सांगायचं झालं तर रिपोर्ट्सनुसार गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा एकत्र राहत नसल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय नताशा हिने सोशल मीडियावर अशा काही गोष्टी केल्या ज्यामुळे घटस्फोटाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हार्दिक याची पत्नी नताशा स्टेनकोविक हिने सोशल मीडियावरून पांड्याचं नाव काढलं आहे. त्यामुळे हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला. एवढंच नाही तर नताशा हिने हार्दिक याच्यासोबत असलेले सर्व फोटो देखील डिलीट केले आहेत. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून दोघांनी एकमेकांसोबत फोटो देखील पोस्ट केलेले नाहीत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 4 मार्च रोजी नताशा हिचा वाढदिवस होता, पण हार्दिक याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नीला शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. नाहीतर हार्दिक कायम नताशा हिच्यासोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करायचा. क्रिकेट सामन्यांदरम्यान कायम पतीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर असणारी नताशा यंदा IPL मध्ये दिसली नाही. त्यामुळे देखील घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. पण रंगणाऱ्या चर्चांवर दोघांनी अजून देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. मित्रांनो, मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा एक नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा सिनेमा मराठी नसून हिंदी सिनेमा आहे. जोमीवली नंतर आदित्यचा एक नवा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मुंजा असं या सिनेमाचं नाव असून हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असणार आहे. बॉलिवूडमध्ये सध्या बरेच नवीन प्रयोग होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता एक मराठी दिग्दर्शकही या शर्यतीत उतरला असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे सध्या आदित्य सरपोतदाराच्या मुंजाची बरीच चर्चा सुरू आहे. दरम्यान या सिनेमात अनेक मराठी कलाकार देखील झळकणार आहेत. सुहास जोशी यांच्यासह महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री रशिका वेंगुर्लेकरही या सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमात मराठी दिग्दर्शकासह मराठी कलाकारांची देखील टीम दिसणार आहे. स्त्री आणि भेडियानंतर मॅडडॉग फिल्म्स पुन्हा एकदा हॉरर कॉमेडी सिनेमा घेऊन येत आहे. हा सिनेमा येत्या 7 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा सिनेमा विशेष करून कोकणातील मुंजा या भूतावर असल्याचं सांगण्यात येत आहे. मित्रांनो, या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या मनोज बाजपेयी स्टारर भैयाजी या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,44,00,000 व्यवसाय केला आहे. अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित या चित्रपटात मनोज बाजपेयी पहिल्यांदाच पूर्ण ॲक्शन भूमिकेत दिसत आहेत. मनोजच्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हॉलिवूड चित्रपट मॅड मॅक्स फ्युरियोसा या चित्रपटाशी टक्कर झाली. मॅड मॅक्स फ्युरियोसा हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात 2,05,00,000 कमाई केली होती आणि शुक्रवारी 2 कोटींचा व्यवसाय केला. त्याचे कलेक्शन 2 दिवसात 4,05,00,000 पोहोचले आहे. 2 आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या राजकुमार रावच्या श्रीकांत या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाने 15व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या शुक्रवारी 1,18,00,000 कमाई केली. यासह त्याचे एकूण कलेक्शन 33,20,00,000 पोहोचले आहे. मित्रांनो, संजय दत्त काही आठवड्यांपूर्वी वेलकम टू द जंगल या मल्टीस्टारर चित्रपटाचा एक भाग होता. तथापि त्याने अलीकडेच तब्येतीच्या समस्येमुळे चित्रपट सोडला होता. आता ताजी बातमी अशी आहे की संजय दत्तने चित्रपटातून एक्झिट केल्यानंतर जॅकी श्रॉफला चित्रपटात कास्ट करण्यात आले आहे. पिंक पिल्याच्या अहवालानुसार संजय दत्तने वेलकम टू द जंगल हा चित्रपट सोडला तेव्हापासून जॅकी श्रॉफ चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. आता या चित्रपटाच्या कथानकात एक ट्विस्ट आला आहे. निर्मात्यांनी संजय दत्तच्या बाहेर पडल्यानंतर त्याच्या व्यक्तिरेखेवर पुन्हा काम केले आहे. काही भागांमध्ये रिकास्टिंगही झाले आहे. यापूर्वी संजय दत्तने साकारलेली भूमिका आता सुनील शेट्टीला देण्यात आली आहे. तर जॅकी श्रॉफ ही भूमिका साकारणार आहे जी आधी सुनील शेट्टी करणार होता. पुढील अहवालात असे म्हटले आहे की सुनील शेट्टीचे पात्र विनोदांनी भरलेले आहे, तर जॅकीची भूमिका अतिशय रोमांचक असणार आहे. हा चित्रपट त्याला एका वेगळ्या अवतारात सादर करणार आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. बिग बॉस 16चा विजेता आणि प्रसिद्ध रॅपर MC स्टॅन उर्फ अल्ताफ शेख त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. MC स्टॅन याने इंस्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे रॅपर तुफान चर्चेत आला आहे. MC स्टॅन याची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. MC स्टॅन पोस्टमध्ये देवाकडे मृत्यूची मागणी करताना दिसत आहे. MC स्टॅन याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे, अल्लाह बस मौत दे. सध्या MC स्टॅन याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी MC स्टॅन याच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने रॅपिंग सोडण्याचा इरादा दर्शविला होता. मी रॅपिंग सोडणार आहे असा संदेश त्याने नंतर हटविला. आता अशी पोस्ट करण्यामागचं नेमकं कारण काय हे अजून स्पष्ट झालं नाही. यानंतर बघूया पुढील अपडेट. अभिनेत्री परिणीती चोप्रा ही कायमच चर्चेत असते. नुकतंच राघव चड्डा यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वीच विदेशात झाली. अत्यंत गंभीर आजार राघव चड्डाला झाला होता. यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा आता भारतात परतले आहेत. नुकतेच मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा हे पोहोचले होते. आता सिद्धिविनायक मंदिरात राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांचे फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी परिणीती खास लुक मध्ये दिसली. यावेळी पापाराझी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देताच राघव आणि परिणीती निघून गेल्याचे बघायला मिळाले. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.